मत्तेकृत शुभवर्तमान अध्याय 13 वचन 47 पासून 50 पर्यंत। अनेक स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडावेत त्यासारखे आहे। ते भरल्यावर मनुष्य ते किनाऱ्याकडे ओढवले आणि बाजूला जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले। तसेच युगाच्या समाप्तीत होईल। देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील। तेथे रडणे व दात खाणे चालेल। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। माझ्या भावानी बहिणीनो, या वचनाद्वारे दाखल्याद्वारे परमेश्वर लोकांना सांगत आहे की स्वर्गाचं राज्य कसं आहे आणि स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे। कारण स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे। ते कोणी एके माणसाला सापडले आणि ते लपवून ठेवतो आणि आनंदाच्या भरात आपले सर्वस्व विकून तो शेत विकत घेतो। हालेलुया, हालेलुया। स्वर्गाचे राज्य कसं आहे पहा। आपण लोक या जगामध्ये वावरत आहोत। आपण मेहनत करतो, कष्ट करतो, जमीन मिळवण्यासाठी, घर बांधण्यासाठी, नोकरी धंद्यासाठी। तसंच हे उदाहरण दाखला येशू मसीहने सांगलेलं आहे। एखाद्या माणसाला जर ठेव सापडली शेतामध्ये, तो लपून ठेवतो आणि लपून ठेवल्यानंतर तो आनंदाच्या भारात आपलं सर्वस्व विकून ते शेत विकत घेतो। कशासाठी? कारण ठेव ठेवलेले आहे, त्या शेतामध्ये खजिना आहे। हालेलुया, हालेलुया। ते मिळवण्यासाठी तो काय करतो? सर्व आपलं जमीन विकतो आणि ते शेत खरेदी करतो। हालेलुया। तसंच दुसरा एक दाखला सांगलेला आहे। आणि स्वर्गाचे राज्य चांगले मोती शोध करणाऱ्या एखाद्या व्यापाऱ्यासारखा आहे। त्याला एक मौल्यवान मोती आढळला आणि मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले। हालेलुया, हालेलुया। एखाद्या व्यापारी असतो, जर त्याला मोती घ्यायचा असेल, हालेलुया, हालेलुया, तर तो काय करतो? सर्व विकतो आणि तो मोती खरेदी करतो। हालेलुया, हालेलुया। की आता मला मोती सापडले, ह्याला मी लाखो रुपये विकीन। हालेलुया, हालेलुया। तसे काय लोक आहेत, सर्व काही करतात, मेहनत करतात। कशासाठी? आपल्याला पुढे वाढण्यासाठी, आपल्याला पैसे कमवण्यासाठी मेहनत करतात। पण स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत धडपड करता की नाही? हालेलुया, हालेलुया, हालेलुया। म्हणून तिसरा एक दाखला सांगलेला आहे की स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेले एखाद्या जाळ्यात सर्व प्रकारचे जीव एकत्र सापडावे आणि त्याला ते भरल्यावर मनुष्य किनाऱ्यावर ओढतो आणि बसून चांगले ते आपल्या भांड्यात जमा करतो, वाईट ते फेकून देतो। तसे युगाच्या समाप्तीत होईल। देवदूत येऊन नीतिमानांना वेगळे करतील आणि दुष्टांना वेगळे करतील आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील। तिथे रडणे आणि दात खाणे चालेल। हालेलुया, हालेलुया। हा दृष्टांत दाखला येशू मसीहने अशासाठी दिलेला आहे की समुद्रात टाकलेले जाळे आणि जाळे टाकल्यानंतर त्याच्यात अनेक जीव अडकतात। हालेलुया, हालेलुया। पापलेट, हलवा, सुरमई किंवा अन्य काय प्रकारचे किडे, जंतू, साप वगैरे पण त्या जाळेमध्ये येतात आणि ते ओढून आणल्यानंतर ते समुद्राच्या किनारे बसतो आणि चांगले चांगले मासे ते वेगळे करतो आणि जे वाईट असतात ते फेकून देतात। हालेलुया। तसं बायबलमध्ये लिहिलं आहे की युगाच्या समाप्ती होईल। हालेलुया। म्हणजे अंतिम दिवसामध्ये असं होईल। बायबलमध्ये जे लिहिलेले आहे ते सत्य होत आहे। हालेलुया। बायबलला कोण खोटे ठरवू शकत नाही। हालेलुया। कारण बायबलमध्ये सर्व काय स्पष्टपणे लिहिलेलं आहे। जे काय बायबलमध्ये लिहिलेलं आहे ते सर्व सत्य होत आहे। येशू मसीहने पहिला चमत्कार काना ह्या गावामध्ये पाण्याचा द्राक्षरस बनवला। हालेलुया। सुरुवात केली, पाण्याचा द्राक्षरस बनवला आणि मग आंधळ्याच्या दृष्टीने मेलेले उठवले, कुष्ठरोगी शुद्ध केले, अनेक चमत्कार दाखवून त्याने साबित केलं की तो परमेश्वराचा पुत्र आहे आणि ज्याच्यासाठी या धर्तीवरती आलेला आहे तो अनेक चमत्कार करत आहे। हालेलुया। आणि मग पहिल्या सेक्शनमध्ये ज्या वेळेला प्रार्थना झाली आणि प्रार्थना चालू असतानाच इथून 3 वचने घेण्यात आली आणि 3 वचने घेतल्यानंतर काय लोकांनी वचनं बोलत असताना त्यांना स्पर्श झाला। म्हणजे बायबलमध्ये जी वचनं आहेत ती देवाची वचनं आहेत, देवाच्या मुखातून आलेली वचनं आहेत। आणि ज्या वेळेला आपण देवाची वचनं बोलतो त्यावेळेला सैतान एका क्षणात निघून जातो आणि सैतान निघून गेला की आजार एका क्षणात निघून जातात। हालेलुया।
म्हणून पहिल्या सेक्शनमध्ये संपल्यानंतर साक्ष आल्या की एका बहिणीच्या हातावरती गाठ होती, ती गाठ निघून गेली. एका बहिणीला चालता येत नव्हते, ती चालायला लागली. अनेक चमत्कार, हालेलुया, अनेक साक्ष आल्या. हे साक्ष पाहिल्यानंतर आपला विश्वास बसला पाहिजे की ते कार्य कोण करत आहे? परमेश्वर करत आहे. इथे चमत्कार कोण करत आहे? स्वतः परमेश्वर करत आहे. हालेलुया, हालेलुया. आणि जे काय बायबलमध्ये लिहिलेले आहे ते सत्य होत आहे. हालेलुया. त्या साक्ष पाहिल्यानंतर हे सत्य होत आहे. मोठमोठे आजार निघून जात आहेत, गाठी निघून जात आहेत, दुष्ट आत्मे निघून जात आहेत. 30-30 वर्षाचे, 20-20 वर्षाचे दुष्ट आत्मे. तुम्हाला माहीत असेल की दुष्ट आत्मे ज्याच्या घरामध्ये असतात, ज्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतात, ते नीट जेवू शकत नाहीत. हालेलुया. घरामध्ये अशांती असते, चिडचिडपणा असतो, राग गुस्सा असतो. हालेलुया. कामावर जात नाही. हालेलुया. वरड करतात, चिल्लम चिल्ले करतात, झोप लागत नाहीत. असे दुष्ट आत्मे कुणाला घाबरतात? हालेलुया, हालेलुया. म्हणून इथे आल्यानंतर त्या पहिल्या सेक्शनमध्ये जे एका बहिणीने सांगितले की 30 वर्षाचा तिला दुष्ट आत्मा निघून गेला. तिच्या नवऱ्याच्या पायाला भवरे होते, ते निघून गेल्या. तिचा मुलगा दारू पिचा, ते दारूचं व्यसन सुटलं. हालेलुया. ह्या साक्ष ऐकल्यानंतर आपण विश्वास ठेवला पाहिजे की इथे काम कोण करत आहे? स्वतः परमेश्वर करत आहे. हालेलुया, हालेलुया. स्वतः परमेश्वर करत आहे. आणि बायबलची वचनं स्पष्ट सत्य होत आहेत. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलेले आहेत ती सर्व वचनं सत्य होत आहेत. म्हणून बायबल सांगत आहे की इथे आल्यानंतर आपला विश्वास वाढला पाहिजे. हालेलुया. कारण इथं कार्य कोण करत आहे? स्वतः परमेश्वर करत आहे. म्हणून शिबिरमध्ये गेल्या 2 हप्त्यामध्ये एका गावातील 5-6 माणसं आली. हालेलुया, हालेलुया. त्यांचं कुटुंबच आलं. त्याच्या मुलीला आणि मुलग्याला दुष्ट आत्मा होता, आणि दुसऱ्या बाजूच्या एका मुलीला दुष्ट आत्मा होता. हालेलुया. आणि त्या दुष्ट आत्म्यामुळे ते घरी वरडायचे आहेत. हालेलुया. आणि त्या एका मुलगीला तर जेवण जात नव्हतं, पूरक अशक्तपणा झाले होते. हालेलुया. जेवण केलं की तिला उलटी व्हायची, अपचन. हे सैतान एवढा त्याला त्रास देत होता. आणि त्याने सांगितलं की त्या सर्वांना ते घेऊन अनेक ठिकाणी फिरले. हालेलुया. पण त्याच्यावरती काहीच उपचार झाला नाही. हालेलुया. अनेक ठिकाणी गेले, पण त्यांचा ते दुष्ट आत्मा कोणीही काढू शकलं नाही. आणि मग त्यांना कोणीतरी सांगितलं की आपले डहाणूला निकणीमध्ये अशीच प्रार्थना घर आहे, तिथे शिबिरला जा. हालेलुया. आणि पहिल्याच वेळेला ते शिबिरला आले. आणि शिबिरमध्ये ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की या ठिकाणला दुष्टात्मा आहे. हालेलुया. त्यांच्यासाठी ज्या वेळेला प्रार्थना करणार ती लोळायला लागली, वळायला लागली. त्या वडिलांनी त्या एका माणसाला 3-4 पकडलं. हालेलुया. पण ज्या वेळेला त्यांचं प्रार्थना करण्यात आले आणि त्यांच्यावरती प्रार्थना करून पाणी शिपडण्यात आलं आणि पाणी प्यायला दिलं. हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला त्यांच्यातले दुष्ट आत्मे शांत झाले. हालेलुया, हालेलुया. मग काही लोक म्हणतात तिथे पाणी विकतात, पाणी देतात. बायबलमध्ये लिहिलं आहे हेगचे जुन्या करारामध्ये, हेगचे भविष्यवक्ता. हालेलुया, हालेलुया. जर तुम्ही प्रार्थना करून जर पाणी दिलं तर त्यातील ते दुष्ट आत्मा निघून जातात. हालेलुया, हालेलुया. आणि ते दुष्ट आत्मे शांत झाले. आणि दुसऱ्या शिबिरमध्ये ज्या वेळेला सिस्टरने आशीर्वाद दिला त्या क्षणी त्यांना स्पर्श झाला आणि त्यांचा दुष्ट आत्मा निघून गेला. एका दुसऱ्या बहिणीने साक्ष पण दिली. हालेलुया. की त्या मुलीला जेवण जात नव्हतं, अशांती होती घरामध्ये. कामावरती आई वडील जाऊ शकत नव्हते, कारण मुलगी इकडे तिकडे पळायची, रात्री कुठे पण पळायची. एवढा त्रास होत होता. पण शिबिरला आल्यानंतर तिला स्पर्श झाला आणि तिचा सर्व दुष्ट आत्मा निघून गेला. हालेलुया. असे चमत्कार पाहिल्यानंतर आपण विश्वास ठेवला पाहिजे की इथे कार्य कोण करत आहे? स्वतः परमेश्वर करत आहे. स्वतः परमेश्वर कार्य करत आहे. आणि या साक्ष्य पाहिल्यानंतर आपला विश्वास वाढला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. मग आपण स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुम्ही काय करता की मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हालेलुया. पण आपण इथे पृथ्वीवरती आहोत, काही दिवसाचे पाहुणे आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून इथे लिहिलं शेतात लावलेल्या ठेवीसाठी त्यानं सर्वस्व विकलं आणि ते शेत खरेदी केलं. हालेलुया. त्याला मोती मिळाला मार्केटमध्ये. हालेलुया. त्यानं सर्व विकलं आणि ते मोती खरेदी केला. हालेलुया. मग तुम्ही ते व्यापार करण्यासाठी तुम्ही एवढी धडपड करता, मेहनत करता, घाम गाळता. मग स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी तुम्ही मेहनत करता का? हालेलुया, हालेलुया. मोत्याहून श्रेष्ठ. हालेलुया.
हालेलुया. त्या खजिन्यापेक्षा मोत्यापेक्षा पण श्रेष्ठ, सर्वापेक्षा श्रेष्ठ स्वर्गाचं राज्य आहे. तिथे आनंद काल आपण राहणार आहोत. मग आपण ते मिळवण्यासाठी आपण मेहनत करतो का? हालेलुया, हालेलुया. म्हणून हे वचन आहे की ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो का? हालेलुया, हालेलुया. ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि ते मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही कोणाला विचारता का की बाबा आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? सर्व बोलतात माझी कंबर दुखते, मला दुष्टात्मा आहे, मला हा आजार आहे, मला ते आजार आहे. हालेलुया. सर्वासाठी तुम्ही धडपड करता, पण आपण काही दिवसासाठी इथे पाहुणे आहोत. हालेलुया. कोण 40 वर्ष, कोण 60 वर्ष, कोण 80, 100 आता कोण गाठत नाही. हालेलुया. पण मेल्यानंतर आपलं काय? हालेलुया. कारण आत्म्याला मरण नाही. मेल्यानंतर माणसाला कोणाला जमिनीमध्ये गाडलं जातं, आगीन दिली जाते. हे शरीर मातीपासून बनलेलं आहे, जाऊन मातीत मिळतं. पण आत्म्याचं काय? 2च रस्ते आहेत, एक स्वर्ग आणि नरक. हालेलुया, हालेलुया. एक स्वर्ग आणि नरक. म्हणून इथे दिलेलं आहे की देवदूत येतील. हालेलुया. जसं जाळं समुद्राच्या किनारे आणल्यानंतर ते बसून चांगले चांगले निवडतो, तसे लाजच्या वेळेला देवदूत येतील आणि नीतिमानाला दुष्टापासून वेगळे करतील. हालेलुया, हालेलुया. नीतिमानाला दुष्टापासून वेगळे करतील आणि शेवटचा न्याय होईल. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे आणि तिथे तुम्हाला नेहमी ती वचनं सांगितली जातात. हालेलुया. हे काळाची लक्षणं तुम्ही ओळखता. हालेलुया. पश्चिमेकडून वारे सुटले की तुम्ही म्हणता आता पावसाळा चालू होणार. हालेलुया. आता थंड हवा लागली की आता तुम्ही म्हणता हिवाळा चालू झालेला आहे, थंडीचे दिवस चालू झालेले आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि पूर्वेकडून वारे वाहू लागले. हालेलुया. गरम उष्ण हवा येऊ लागले की तुम्ही म्हणता आता उन्हाळा चालू झालेला आहे. हालेलुया. म्हणून बायबलमध्ये सांगलेलं आहे की तुम्ही काळाची लक्षणं तुम्ही ओळखू शकता, मग तुम्ही शेवटच्या काळाची लक्षणं का ओळखू शकत नाहीत? हालेलुया, हालेलुया. बायबलमध्ये स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे की शेवटच्या काळाची जी लढाई होतील, भूकंप होतील, राजा म्हणून उठतील. हालेलुया, हालेलुया. आणि हे सर्व झालेलं आहे आणि शेवटच्या काळात दृष्टांत होतील. हालेलुया, हालेलुया. तुमच्या घरातील म्हातारे किंवा जवान लोकांना दृष्टांत पडतील. आणि तुम्ही आता पाहिलं असेल की आता दृष्टांताच्या साक्ष जास्त येत आहेत. हालेलुया. आम्हाला पार्थेनमध्ये येशू दिसला, आम्हाला पार्थेनमध्ये देवदूत दिसला, असे दृष्टांत येत आहेत. शिबिरमध्ये पण साक्ष येतात. आजारमुक्तीची किंवा पवित्र आत्म्याची प्रार्थना चालू असताना आम्हाला येशू दिसला, आकाशातून येशू उतरताना आणि देवदूत उतरताना दिसले आणि आम्हाला स्पर्श झाला आणि आम्हाला अनुभव आला. ही दृष्टांताच्या साक्षात जास्त येत आहेत. हालेलुया. ही काळाची लक्षणे आहे. शेवटचा काळ सुरू झालेला आहे. हालेलुया. मग आपण तयारी केली पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आपण अंतःकरणाची तयारी केली पाहिजे, कारण ही शेवटच्या काळाची चिन्ह आहेत. कारण बायबलमध्ये लिहिलेले आहेत ती सर्व वचनं आता पूर्ण होत आहेत आणि झालेले आहेत. आणि देव आता पण चमत्कार करत आहे. मोठमोठ्या साक्ष येत आहेत. जे दुष्ट आत्मा कुठेही जाऊ शकत नाही ते येशूकडे इथे केंद्रात आल्यानंतर दुष्ट आत्मे एका क्षणात निघून जात आहेत. आंधळ्यांना दृष्टी येत आहे. हालेलुया. लंगडे चालू लागत आहेत. हालेलुया. या साक्ष्या ऐकल्यानंतर आपला विश्वास बसला पाहिजे की शेवटचा काळ सुरू झालेला आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून आपण तयारी केली पाहिजे की आपल्याला तिकडे जायचं आहे. आपला धुला कधी पण येऊ शकतो. हालेलुया, हालेलुया. तो कधी पण येईल, पण आपली तयारी झाली आहे का? हालेलुया, हालेलुया. का ते खजिना शोधत बसलाय शेत विकत घेत? हालेलुया. का मासे शोधत बसलेत? पापलेट आहे का हलवा आहे? हालेलुया, हालेलुया. त्या शोधाचा प्रयत्न तुम्ही कराल तर इथेच राहाल. हालेलुया. आपली अंतःकरणाची तयारी झाली पाहिजे. आपल्याला जर स्वर्गात जायचं असेल तर बायबल वाचलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे आणि ती बायबलची वचनं आपल्या अंतःकरणात ठेवली पाहिजेत आणि त्या वचनानुसार आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया. म्हणून याच्यात लिहिलेलं आहे की ज्या वेळेला नीतिमाना देवदूत येतील आणि नीतिमानांना वेगळे करतील आणि दृष्टांना वेगळे करतील आणि त्यांना त्या दृष्टांना कुठे टाकले जातील? अग्नीच्या भट्टीत, नरकात टाकले जाईल. तिथे रडणे आणि दात खाणे चालेल. हालेलुया. बायबलमध्ये अनेक वेळा लिहिलेलं आहे की तिथे रडणे आणि दात खाणे चालेल. काय लोक इकडे येतात, मला त्या नातेवाईकाने सांगितलं, मला त्यांनी सांगितलं म्हणून मी आलो, विश्वास ठेवला, आजारमुक्त झाले आणि बंद झालो. हालेलुया, हालेलुया.
आणि काही लोक म्हणतात आम्हाला सांगितलं पण आम्ही आलो नाही. हालेलुया, हालेलुया. आणि काही लोक म्हणतात हो मी येणार होते पण माझा नवरा म्हणला जाऊ नको. काय म्हणतात माझी बायको मला विरोध करते. हालेलुया. म्हणजे तुम्ही नरकात गेल्यानंतर तिथे रडणं आणि दात खाणं पासेल. तिच्यामुळं मी गेलो नाही, आता तिथे रडणं आणि दात खाणं चालेल. हालेलुया, हालेलुया. पण अजून वेळ गेलेली नाही. परमेश्वराने अजून वेळ दिलेले आहे. हालेलुया. परमेश्वर अजून प्रत्येकाला संधी देत आहे. हालेलुया. की आपली पापे कबूल करा, केलेल्या पापाचा पश्चाताप करा, देवाच्या वचनाचं पालन करा, नीतिमान म्हणा आणि आनंदकार स्वर्गात जा. हालेलुया, हालेलुया. सोन्यापेक्षा मोत्यापेक्षा पण श्रेष्ठ आहे की स्वर्गामध्ये तुम्हाला आनंदकाल राहायचं आहे. तिथे मेहनत करायची जरूरत नाही. एका झाडाला 12 फळं आहेत, सर्व सोन्याचं आहे, जीवनाची नदी वाहते. तिथे सूर्य नाही तर स्वतः परमेश्वर प्रभू येशू तिथे फिरत आहे. अशा ठिकाणी आपल्याला जायचं आहे. मग तिथे जाण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया. कारण न्याय करण्यासाठी कोण येणार आहे? येशूच येणार आहे. हालेलुया. आणि ज्याच्या हातामध्ये इन्साफचा तारा जो आहे त्याची भीती आपण बाळगली पाहिजे. हालेलुया. बाकी कुणाचीही भीती बाळगू नका, पण जो न्याय करण्यासाठी येणार आहे त्याची भीती बाळगा. आणि जे न्याय करण्यासाठी येणार आहे त्याची जी भीती बाळगतात ते कधीही पाप करणार नाहीत. हालेलुया. ज्या मनामध्ये येशूची भीती आहे की न्याय करण्यासाठी तो येणार आहे आणि तो न्याय कसा करणार आहे ते पण बायबलमध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. तो ह्या जगात कसा आला, त्याचे नातेवाईक कोण, आईवडील कोण, त्याचा जन्म कुठं झाला, त्यानं क्रूसावरती कसं बलिदान दिलं, तो कसा उठला, हे सर्व बायबलमध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. स्पष्टपणे लिहिलेलं आहे. अनेक दृष्टांत लिहिलेलं आहे. आणि न्याय करण्यासाठी कसा येणार आहे ते पण लिहिलेलं आहे. मत्तेमध्ये अध्याय 25 वचन 31 पासून पुढे. हालेलुया. तेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवसारी सर्व देवदूतासह येईल आणि आपल्या वैभवशाली राज्य सिंहासनावरती बसेल. हालेलुया, हालेलुया. येशू ज्या वेळेला न्याय करण्यासाठी येणार आहे आकाश खुल्लं जाईल. मनुष्याचा पुत्र वैभवशाली देवदूतासह वाचत गाजत येईल. हालेलुया, हालेलुया. आणि न्याय सिंहासनावरती बसेल आणि त्याच्या पुढे जगातील सर्व राष्ट्रातील जातीतील लोक जमा केले जातील. हालेलुया. सर्व राष्ट्रातील लोक जमा केले जातील. हालेलुया. आणि मेंढपाळ आणि शेळ्यापासून मेंढरे वेगळे केले करतील तसे एकमेकापासून वेगळे करतील. हालेलुया. इथे काय लिहिलेलं आहे? त्याच्या पुढे सर्व राष्ट्रातील लोक जमा केले जातील. जशी शेळ्यामधून मेंढरे वेगळे करतात. हालेलुया. आता तुम्हाला माहिती आहे मेंढरं कसे असतात? शांत असतात आणि ती मालकाची वाणी ऐकतात. मालकाने आवाज दिला की धावत जातात. ती कधी इकडे तिकडे बघत नाहीत. आणि शेळे कसे असतात? त्यांना 2 शिंगे असतात. हालेलुया. शेळ्यामध्ये आणि मेंढरामध्ये फरक आहे. हालेलुया, हालेलुया. ज्या चरणीमध्ये येशूचा जन्म झाला, हालेलुया, तिथे जी मेंढरं असायची तीच मेंढरं तिथे बलिदानाला अर्पण करायची. हालेलुया, हालेलुया. ज्या मंदिरामध्ये दाविदाच्या मुलग्याने जे मंदिर बांधलं होतं त्या मंदिरामध्ये ते बकऱ्यांचा बळी देसेत ते चरणीमधली बकरी निश्चित. हालेलुया. म्हणून येशूचा जन्म तिथे झाला, कारण त्याला मानवाच्या उद्धारासाठी परमेश्वराला बळी द्यायचा होता. बकरं कोंबडं द्यायची गरज नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशूचा जन्म चरणीमध्ये झाला. हालेलुया. म्हणून इथं लिहिलेलं आहे शेळ्यामधून मेंढरी वेगळी करतात तसे एकमेकांना वेगळे केले जाईल. हालेलुया, हालेलुया. शेळ्यांना शिंगे असतात आणि ते एका ठिकाणी थांबत नाहीत, म्हणून त्यांना रस्सी बांधावी लागते. हालेलुया. त्यांना रस्सी बांधावी लागते आणि त्यांना पकडून घेऊन जायचं. त्यांना जर सोडले तर दुसऱ्या कुठल्याही शेतात घुसू शकतात. हालेलुया. तशी मेंढरं नसतात. हालेलुया. तसे नीतिमान लोक आहेत. हालेलुया. नीतिमान लोकांना देवाची वचनं समजतात. ती चोऱ्या करत नाहीत, खोटे बोलत नाहीत, नशा करत नाहीत, सर्व वाईट कामं सोडून देतात आणि नम्रतेने वागतात. हालेलुया. शांतीने वागतात. अशी मेंढराप्रमाणे ती वागतात. आणि शेळे असतात त्यांना तुम्ही किती सांगा अरे दारू पिऊ नको, एक वेळेला दुसऱ्या वेळेला येणार नाही. अरे तिकडे गेल्यानंतर दारू सोडायला लागते, मी नाही जाणार. हालेलुया, हालेलुया. ती शेळेप्रमाणे आहेत. अरे तिकडे गेल्यानंतर चोऱ्या करायच्या नाही,
नशा करायची नाही, खोटं बोलायचं नाही, वाईट मार्ग सर्व सोडायला लागेल. अरे मी तर दलाली करतो, रूम विकतो, गाडी विकतो, 10% मिळतात, हे सर्व सोडायला लागेल. हालेलुया. असे ती शेळ्याप्रमाणे आहेत. हालेलुया. त्यांना तुम्ही कितीही सांगा पण ते वाईट मार्ग सोडत नाहीत. हालेलुया. ते वाईट मार्ग सोडत नाहीत, ते शेळ्याप्रमाणे आहेत. हालेलुया. हालेलुया. म्हणून इथे लिहिलेलं आहे की मेंढरांना वेगळे केले जातील आणि शेळ्यांना वेगळे केले जातील. आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे आणि शेरड्यांना डावीकडे ठेवेल. हालेलुया. हालेलुया. तेव्हा राजा उजवीकडील म्हणेल, अहो माझ्या पित्याच्या आशीर्वादित हो, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी सिद्ध केलेलं आहे ते वेतन घ्यायला तुम्ही सिद्ध व्हा. हालेलुया. नीतिमानाला तर काय सांगेल, जे राज्य हालेलुया जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी सिद्ध केलेलं आहे ते वेतन घ्या. हालेलुया. हालेलुया. नीतिमानाला तो स्वर्गात टाकणार आहे. त्यावेळेला ते नीतिमान येशूला बोलतील. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेला येशू त्यांना म्हणेल, कारण मी ज्या वेळेला भुकेले होतो त्यावेळेला तुम्ही मला खायला दिलं. नीतिमानाला तो काय म्हणेल, कारण ज्या वेळेला मी भुकेले होतो त्यावेळेला तुम्ही मला खायला दिलं, ज्यावेळेला ताणेल होतो त्यावेळेला तुम्ही मला प्यायला पाणी दिलं, परका होतो त्यावेळेला तुम्ही मला घरात घेतलं, उघडा होतो तेव्हा तुम्ही मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा तुम्ही मला भेटीसाठी आलात, बंदीशाळेमध्ये होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. हालेलुया. 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 बंदीशाळेत होतो त्यावेळेला तुम्ही माझ्याकडे आलात. हालेलुया. हालेलुया. माझी भेट घेण्यासाठी आलात. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेला नीतिमान उत्तर देतील, प्रभूजी आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले होतो तेव्हा खायला दिलं, ताणेल होतं तेव्हा केव्हा प्यायला दिलं, परका होतो त्यावेळेला तुम्हाला कधी घरात घेतलं, उघडं होतं त्यावेळेला तुम्हाला वस्त्र कधी दिले. हालेलुया. आणि आजारी असतो त्यावेळेला तुम्हाला बंदीशाळेत आम्ही पाहायला कधी आलो. हालेलुया. 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 कारण ते नीतिमानाला पहिला प्रश्न विचारेल, कारण ज्या वेळेला मी भुकेले होते तर तुम्ही मला खायला दिलं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही येशूकडे येता, देवाची वचनं ऐकता आणि देवाच्या वचनानुसार वागता, जर तुमच्याकडे कोण घरी किंवा रस्त्याने जाताना कोण भुकेलेला आला तर तुम्ही काय करता, खायला देता की नाही. हालेलुया. जे देत नाही ते सैतानाचं ऐकतात. हालेलुया. हालेलुया. नीतिमान लोक कसे आहेत, येशूने सांगितलेलं आहे की ज्या वेळेला मी भुकेलेलो त्यावेळेला तुम्ही मला खायला दिलं, ज्या वेळेला ताणेलो त्यावेळेला तुम्ही मला प्यायला पाणी दिलं. हालेलुया. हालेलुया. म्हणजे आपल्याला असे, आपण ज्या वेळेला देवाच्या वचनात राहतो, रस्त्याने चालला असेल, कोण भुकेलेला असेल आपण त्याला खायला देतो किंवा प्यायला पाणी देतो, किंवा कोण आजारी असेल त्याला प्यायला पाहायला जातो. हालेलुया. 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 कारण ज्या वेळेला आपण देवाची वचनं ऐकतो आणि रस्त्याने आपण चाललो असेल आणि मध्ये रस्त्यामध्ये आंधळ उभा असेल आणि ते म्हणेल मला रस्ता क्रॉस करायचा आहे, तर तुम्ही काय करता, लगेच त्याचा हात पकडून त्याला रस्ता क्रॉस करायला देता. हालेलुया. पण जे लोक सैतानाचं ऐकतात ते काय करतात, मला ऑफिसला जायला वेळ झालेला, साईट देऊन निघून जातात. हालेलुया. हालेलुया. म्हणजे तुम्ही कशी वागता तुम्ही पहा, स्वतः आपल्या अंतःकरणात जागा, कारण न्यायाच्या वेळेला येशू असा न्याय करणार आहे. हालेलुया. मग तुम्ही त्याप्रमाणे वागता की नाही हे तुम्ही पाहायचं आहे. हालेलुया. हालेलुया. प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात झाकायचं आहे की देवाची वचनं आहेत आणि देवाची वचनं स्पष्ट होणार आहे आणि येशूच न्याय करणार आहे आणि तो न्याय कसा करणार आहे हे स्पष्टपणे दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून ज्या वेळेला तुम्हाला पैसे खिशात असतात आणि कोण भुकेला असेल त्याला खायला द्या, ताणेला असेल त्याला प्यायला द्या, बंदीशाळेमध्ये असेल त्याला मदत करा. हालेलुया. हालेलुया. तुमचे कोण आजारी नातेवाईक किंवा कामातील किंवा कोण असे ओळखीचे आजारी असतील त्यांना पाहायला जा, त्यांना मदत करा. हालेलुया. पैशाकडे पाहू नका, देव तुम्हाला देईल. हालेलुया. जे काय तुम्ही इथे खुले करता ती तुमची वरती स्वर्गात जमा होईल. मेल्यानंतर तुम्ही आनंदकाल स्वर्गात जाल, तिथे तुम्हाला सर्व प्राप्त होईल. आपली खरी जमावरती स्वर्गात करायची आहे. हालेलुया. इथे तुम्ही धन दौलत मोती शोधण्यासाठी, शेती करण्यासाठी प्रयत्न करू नका. स्वर्गाचं राज्य कसं मिळेल त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण आनंदकाळ स्वर्गात कसे जाऊ, आपण स्वर्गात कसे घेतले जाऊ त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. हालेलुया. आपण मेहनत केली पाहिजे, घाम गाळला पाहिजे, 2-2 तास प्रार्थना केली पाहिजे, बायबल वाचलं पाहिजे. हालेलुया. कारण येशू कधी पण येईल. हालेलुया. येशू न्याय करण्यासाठी येणार आहे आणि तो असा न्याय करणार आहे. हालेलुया. आणि जर तुम्ही असे करताना सापडले नाही तर तुम्हाला तो आग्नीच्या भट्टीत टाकेल आणि तिथे रडणे आणि दात खाणे साजेल. वेळ निघून जाईल
आता तुम्हाला परमेश्वराने पश्चाताप करण्यासाठी वेळ दिलेला आहे, मोका दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आपल्या पुत्राला ह्या जगामध्ये पाठवला. पहिल्या जमान्यामध्ये ज्यावेळेला पाप वाढलं त्यावेळेला पाऊस पाडून परमेश्वराने सारे सृष्टीचा नाश केला. त्यावेळेला परमेश्वराने पश्चाताप करण्यासाठी मोका दिला नाही. पण ह्या खेपेला परमेश्वराने मानवावरती दया केलेली आहे आणि मानवाला पश्चाताप करण्यासाठी, पाप कबूल करण्यासाठी परमेश्वराने संधी दिलेली आहे. आणि जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवेल त्याचा नाश नव्हे तर त्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे. आनंदकाल तो स्वर्गात घेतला जाणार आहे. हालेलुया. म्हणून तुम्ही पूर्णपणे येशूवरती विश्वास ठेवला पाहिजे की येशूच न्याय करण्यासाठी येणार आहे. येशूच परमेश्वर आहे आणि तो आज पण चमत्कार करत आहे. पण त्या साक्ष ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला आपण विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि परत ते पापी लोकांना, डावीकडील लोकांना म्हणेल, अहो शापितग्रस्त हो, माझ्या पुढून निघून जा. सैतानाने जो त्यांच्यासाठी जे सार्वकालिक आज्ञा सिद्ध केलं आहे त्यात जा. कारण मी ज्या वेळेला भुकेले होतो त्यावेळेला तुम्ही खायला दिलं नाही, ताणेलं होतं त्यावेळेला तुम्ही पाणी प्यायला दिलं नाही, परका होतो त्यावेळेला तुम्ही घरात घेतलं नाही, ज्यावेळेला मला वस्त्र नव्हती त्यावेळेला तुम्ही मला वस्त्र दिले नाही, ज्यावेळेला आजारी होतो त्यावेळेला तुम्ही मला बंदीशाळेमध्ये पाहायला भेटीस आला नाहीत. हालेलुया, हालेलुया. पहा, येशू त्या पापी लोकांचा पण न्याय करेल. हालेलुया. आणि त्यांना पण सांगेल की ज्यावेळेला मी भुकेलेलो होतो त्यावेळेला तुम्ही मला खायला दिलं नाही. हालेलुया. कोण रस्त्याने भीक मागत आहे, अरे 4 दिवस झालं भुक्याले, मला काहीतरी द्या. तुम्ही बघता अरे काय नाही. हालेलुया, 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 हालेलुया. कारण असे लोक पहा, जे लोक भुक्याऱ्यांना देत नाहीत किंवा जे आजारी आहेत त्यांना पाणी देत नाहीत किंवा कोण बंदीशाळे आहेत त्यांना पाहायला जात नाहीत, दुसऱ्यावरती शेजाऱ्यावरती प्रेम करत नाहीत, माणसावरती प्रेम करत नाहीत, अनेक दुसऱ्यावरती प्रेम करतात, मेल्यानंतर ते कामाला येणार नाहीत. हालेलुया, हालेलुया. मेल्यानंतर तुम्हाला सार्वकालिक अग्नीमध्येच जावं लागेल. म्हणून येशू म्हणाले, ज्यावेळेला मी भुकेलो होते तेव्हा तुम्ही मला खायला दिलं नाही. मग तुम्ही पण ते पापी लोक पण म्हणतील, प्रभूजी तुम्ही कधी माझ्या घरी आला आणि मी तुम्हाला खायला दिलं नाही, तुम्ही तर आलाच नाही. हालेलुया. कारण देव कुठल्या रूपात येईल सांगता येत नाही, देव माणसामध्ये असतो. हालेलुया. एखादा माणूस घरामध्ये आला, कोण तुम्ही घरामध्ये आहे आणि ते म्हणे मला खायला द्या, मी भुकेलेला आहे, तर तुम्ही चल निघून जा. हालेलुया, हालेलुया. आम्ही असं करत नाही. हालेलुया. त्यावेळेला तुम्ही त्याला नाही तर येशू म्हणेल, त्याला नाही तर तुम्ही ते मला केलेलं आहे, मला तुम्ही खायला दिलं नाही. मी भुकेलेलो तडफडत होतो रस्त्यावरती, पाणी पाहिजे पण तुम्ही पाणी दिलं नाही, घड्याळ बघून निघून गेला. हालेलुया. त्यावेळेला त्यांना आठवण येईल, अरे खरोखरच मी असं केलं, पण वेळ निघून गेलेली असेल. पापी लोकांना ते असं बोलेल. हालेलुया. पापी लोकांना पण ते बसेल की ज्या वेळेला मी भुकेलो तेव्हा मी खायला दिलं नाही, ताणेलो त्यावेळेला तुम्ही भेटीसाठी, मी ज्यावेळेला बंदीशाळेत आजारी होतो त्यावेळेला तुम्ही पाहायला आला नाही, तुम्ही कोणाची भेटीगाठी जाती साध नाही. हालेलुया. कोणाला मदत करत नाही. हालेलुया, हालेलुया. नुसतं प्रार्थनेला आले आणि ते वचनं ऐकले म्हणून होत नाही. हालेलुया. ही देवाची वचनं आहेत ना, ती वचनं आपल्या अंतःकरणात ठेवायला लागतात आणि त्यानुसार करायला लागतं. कारण न्यायाच्या वेळेला येशू असं करणार आहे नाही, हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे. हालेलुया. आकाश आणि धरती नाहीत होईल म्हणून बायबलमधली वचनं नाहीच होणार नाहीत. हालेलुया, हालेलुया. बायबलमध्ये येशूने सांगितलं आहे की वचनच तुम्हाला बंधनमुक्त करेल. हालेलुया. म्हणून तुम्ही वचनं ऐकली पाहिजेत आणि त्या वचनानुसार वागलं पाहिजे. मग तुम्ही पहा आपल्या अंतःकरणात जागा की आम्ही कसे वागतात आहोत. हालेलुया. आम्ही त्या पद्धतीने वागतो का. हालेलुया. आणि तुम्ही वागत नसाल तर अजून वेळ गेलेला नाही, प्रयत्न करा. हालेलुया. आपल्याला आनंदकाल स्वर्गात जायचं आहे, त्या नरकात जायचं नाही, त्या भयानक अग्नीमध्ये तडफडत बसायचं नाही. हालेलुया. यज्ञाक अग्नीत गेला आणि तिथे तुम्ही पश्चाताप करा तर वर निघून गेलेला असेल. हालेलुया. म्हणून ते श्रीमंत माणूस तडफड होता, अब्राहमला संदेशाने सांगितलं, त्याच्यावर विश्वास ठेवला, आता वेळ निघून गेलेला आहे. स्वर्गाचा माणूस नरकात येऊ शकत नाही किंवा नरकातला स्वर्गात जाऊ शकत नाही. खाली तुम्हाला संधी दिलेली तुम्ही ऐकलं नाही. हालेलुया. वेळ निघून गेलेली असेल म्हणून आताच तुम्ही विश्वास ठेवा. आताच तुम्ही विश्वास ठेवा की प्रभू येशू आज पण इथे चमत्कार करत आहे.
म्हणून पहिल्या सेक्शनमध्ये चमत्कार झाले, शिबिरमध्ये चमत्कार होत आहेत आणि दृष्टांत होत आहेत. शेवटच्या काळात दृष्टांत होतील आणि आता दृष्टांत होत आहेत आणि चमत्कार दाखवून परमेश्वर साबित करत आहे की तो लवकरच येणार आहे. हालेलुया, हालेलुया. तो लवकरच येणार आहे. म्हणून आपण अंतःकरणाची तयारी करा आणि देवाच्या वचनाचं पालन करा. येशू कधीही आला तरी आम्ही अनंत काळ स्वर्गात जाणार आहोत. आम्ही देवाची मेंढरे आहोत. हालेलुया, हालेलुया. म्हणून आतापासून तुम्ही आपल्या अंतःकरणात जागा की आम्ही काय करत आहोत, आम्ही कुठल्या रस्त्याने चालत आहोत. आम्ही वाईट मार्ग सोडणार, आम्ही नीतिमान म्हणणार, आम्ही देवाच्या वचनाचं पालन करणार. किती त्रास झाला, काय झालं तरी चालेल. हालेलुया. कारण येशूमध्ये विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा छळ होत आहे, कारण ते नीतिमान वागतात. तुम्हाला माहीत आहे की आपण ज्या वेळेला नीतिमान म्हणतो, आपण सत्याने चालतो, त्यावेळेला आपल्याला छळाचा सामना करावा लागतो. हालेलुया, हालेलुया. पण तुम्हाला माहीत आहे, जरी तुमच्याबरोबर कोण नसेल तर आपला जिवंत परमेश्वर आपल्याबरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. घाबरू नका, कारण न्यायाच्या वेळेला तोच प्रत्येकाचा न्याय करणार आहे. जे असे वागतात त्यांचा न्याय वेगळा होणार आहे आणि नीतिमान लोकांचा न्याय वेगळा होणार आहे. म्हणून आपल्याला नीतिमान म्हणायचं आहे. नीतिमान लोकांना ते उजवीकडे ठेवेल. हालेलुया. आणि ते म्हणेल माझे स्वर्गात जा. हालेलुया. आनंदकाळ स्वर्गात आपण जायचं आहे तर आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. तुम्ही देवाची वचनं ऐका आणि बायबल वाचा आणि त्या प्रार्थना करत राहा आणि देवाकडे पवित्र आत्मा बघा. पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या बहिणीचं नाव लता चव्हाण आहेत. ती सांगली जिल्ह्यावरून आली आहे. त्या म्हणत आहेत की काही दिवसापासून त्यांचे दोन्ही खांदे खूप दुखत होतं, त्यामुळे त्यांना हात वर करताना खूप दुखायचं. पण जेव्हा रविवारी ते प्रार्थने तिकडे आले आणि शेवटची एका बहिणीने त्यांच्यासाठी प्रार्थना केली, त्यावेळी प्रभूची कृपा झाली आणि त्यांच्या दोन्ही हाताचं खांद्याचं दुखणं पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आणि याशिवाय जेव्हा त्या शिबिरात त्याने भाग घेतलं तेव्हापासून त्यांना पोट दुखत होतं आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. 2-3 वेळा ते सकाळपासून जात होते. पण आज जेव्हा सकाळी पवित्र आत्म्याची प्रार्थना झाली, या प्रार्थनेत प्रभूची कृपा त्यांच्यावर झाली आणि आता त्या म्हणतात की त्यांच्या पोटातलं दुखणं निघून गेलेलं आहे, जुलाब देखील बंद झालेला आहे. आणि याशिवाय पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेत जेव्हा शेवटी एका बहिणीने त्यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली, त्यावेळी त्यांना असं दिसलं की येशू क्रूसावर लटकलेला आहे आणि तिथून रक्ताची धार वाहत आहे. आणि हे पाहिल्यानंतर त्यांना खूप बरं वाटते. त्यांच्या हृदयात प्रभूची शांती आली आहे. म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ताई समोर या. खांद्याचं दुखणं आता निघून गेलं आहे? हो, बरं झालं. किती दिवसापासून दुखत होता? महिनाभर झालं. ते हात दुखत होतं, म्हणजे मी काम केलं का नाही सारखं असं हात चालू असलं की खांदा उजवा जास्त दुखायचा. पण दोन्ही आता येतात ट्रॅव्हल्समध्ये दोन्ही पण माझे खांदे दुखत होते. मी रविवारी सिस्टरला सांगितलं की माझे खांदे दुखते आहेत, मग तुम्ही प्रेयर करा. मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलं किंवा खांद्यावर हात ठेवून प्रेयर केलं. तेव्हापासून माझे खांदे हलके आहेत, आता दुखत नाही. आणि पवित्र आत्म्याच्या प्रार्थनेपासून तुम्हाला खूप बरं वाटते? हो, हलकं झालं एकदम. अंग असं हलकं झाले, अंग हलकं झालेलं, मोकळं झालेलं आहे. हो, प्रभूने बरं केलेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. इस बहन का नाम सविता है। गए 4 साल से उनको बुरे सपने आते थे और वो सपने आने की वजह से उनको बहुत तकलीफ़ होती थी, उनके पूरे शरीर में दर्द रहता था। गए 2 हफ्ते से ये तकलीफ़ बहुत बढ़ गई थी, बहुत बुरे सपने आ रहे थे और उनके शरीर में भी बहुत दर्द हो रहा था। इस तकलीफ़ के साथ ये बहन यहाँ निवासी शिविर के लिए आई। कल चंगाई की प्रार्थना हुई, पूरे दिन में उन्होंने प्रार्थना में भाग लेते रहे, प्रभु से प्रार्थना करते रही, पश्चाताप करती रही। प्रभु की दया ऐसे हो गई कि कल रात को वो जब सोई वो अच्छे से उनको नींद आई, एक भी उनको बुरा सपना नहीं आया और शरीर में जो दर्द हो रहा था वो आज जब दोपहर को पवित्र आत्मा की प्रार्थना हुई, उस प्रार्थना में प्रभु की दया हो गई और उनका शरीर का पूरा दर्द निकल गया है। प्रभु ने उनको चंगा किया है, इसलिए ताली बजाकर प्रभु यीशु को धन्यवाद दो। ताई तुम्हाला आता काही त्रास नाही होत? नाही होत, आता मी बरी आहे, चांगली म्हणजे नाही होत. हो. किती वर्ष तुम्हाला स्वप्न पडत होती? मला म्हणजे लॉकडाऊन होतं, कोरोना, तेव्हापासून हा त्रास होता. त्याच्यानंतर मी बरी झाले. त्यामुळे काय व्हायचं तुम्हाला? त्याच्यामुळे म्हणजे मी हलकं हलकं काम करायचे, पण वजन मला काम करता येत नाही. आणि स्वप्न वाईट, आज रात्री पाहिलं तर सकाळी काही ना काही दुखाय चालूच असतं. दर दिवस तसे स्वप्न पडतात वाईट. त्याच्यामुळे म्हणजे सतपणा शरीरात हातपाय डोके शरीर दुखायचं, एकदम जखूनसारखं राहायचं. त्याच्यासाठी म्हणजे मी इथे शिबिराला आले त्यापर्यंत आज सकाळपर्यंत मला त्रास चालूच होता आणि पवित्र आत्म्याची प्रार्थना झाली तेव्हापासून मी बरी आहे.
आता तुमचं अंग दुखत नाही नाही दुखत. आणि रात्री तुमची रात्र कशी गेली? तुम्हाला झोप लागली? हो, मी रात्री म्हणजे कालची प्रार्थना घेतली, आशीर्वाद, आणि झोपली तर डायरेक्ट सकाळचीच उठली. मला कशी झोप लागली मला समजलाच नाही. मी डायरेक्ट सकाळी उठली. देवाने तुम्हाला चांगली झोप दिली, एक पण स्वप्न नाही आलं. प्रभूने तुम्हाला बरं केलं. हो. टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. ये पिताजी का नाम महादेव है। इनको ऐसी समस्या थी कि पिछले 10-12 साल से वो नीचे बैठते तो थे लेकिन मांडी डाल के बैठ नहीं सकते, तो वो मतलब खाना खाते टाइम बैठते समय उनको पैर फैलाने पड़ते थे। ऐसी समस्या 12 साल से थी। इन्होंने विश्वास से प्रभु यीशु मसीह के पास प्रार्थना की और इस हफ्ते के निवासी शिविर में भाग लिया। और ये बताते कि अभी की नाचते गाते हुए प्रार्थना में उन्होंने प्रभु की नाच गाकर स्तुति की। उस दौरान प्रभु का अनुग्रह इनके ऊपर हो गया। उस समस्या से प्रभु यीशु ने पूरी तरह से चंगाई दे, इसलिए जोर से तालियां बजाओ, प्रभु यीशु को धन्यवाद है। बाबा, तुमची काय समस्या होती? असं मोडत नव्हतं, मांडी घालून बसायला येत नव्हतं. मांडी अजिबात घालता येत नव्हती? नाही. असं तुम्ही कसे बसायचे दाखवा. असं बसायचं, असं बसायचं, असं बसायचं जेवायला. मांडी घालता येत नव्हती? नाही. मग तुम्ही काय केलं? नाचून गाऊन मग अशी पात्र झाली ना लास्टची, तेव्हा म्हणजे पायातून साप निघून गेला सगळं. आता मांडी घालून दाखवा. आता अजिबात त्रास होत नाही? अजिबात त्रास. प्रभू येशूने बरं केलंय. उभे राहा. प्रभू येशूने यांना पूर्णपणे बरं केलेलं आहे म्हणून मोठ्याने टाळ्या वाजवा आणि प्रभू येशूला धन्यवाद द्या. माझ्या भावाने आणि बहिणींनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ आणि प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. ज्या कोणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतील. जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे ख्रिस्ताची शांती येईल. जे व्यसनामध्ये ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती, नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा आशीर्वाद होत आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.